नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द लर्निंग लॅब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 6वी भूगोल विषयाचे प्रकरण क्रमांक 4 हवा व हवामान स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। मी कोण? 1. मी नेहमी बदलत असते, हवा। 2. मी सर्व ठिकाणी सारखे नसते, हवामान। मी जलबिंदूंचे स्थायीरूप असते, हिम। 4. मी वातावरणात बाष्प रूपात असते, आर्द्रता। अशा पद्धतीने येते मी कोण या प्रश्नाची संपूर्ण उत्तरे मी तुम्हाला व्यवस्थित लिहून दिलेली आहे। ब. उत्तरे लिहा। 1. महाबळेश्वरचे हवामान थंड का आहे? उत्तर: समुद्र सपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे हवेचे तापमान कमी होते। 2. महाबळेश्वर हे ठिकाण सह्याद्रीच्या पर्वतरांगेत उंच ठिकाणी आहे, त्यामुळे महाबळेश्वरचे हवामान थंड आहे। 2. समुद्रकिनाऱ्याजवळील हवामान दमट असते, कारण काय? उत्तर: समुद्रकिनारी भागात समुद्राचे पाणी तापल्याने पाण्याची बाष्प हवेत मिसळले जाते। 2. हवेतील बाष्पाचे प्रमाण अधिक असेल तर त्यामुळे हवेत आर्द्रता वाढते, त्यामुळे समुद्रकिनाऱ्याजवळील हवामान दमट असते। 3. हवा व हवामान यांच्यामध्ये कोणता फरक आहे? उत्तर: 1. एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची अल्पकालीन स्थिती म्हणजे हवा होय। या उलट एखाद्या ठिकाणची हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे हवामान होय। 2. हवेत सातत्याने बदल होतात व ते सहजपणे जाणवतात, तसेच या उलट हवामानात दीर्घकाळ आणि बदल होतात व ते सहजपणे जाणवत नाही। प्रश्न क्रमांक 4. हवेची अंगे कोणती? उत्तर: हवेची तापमान, वायुदाब, वारे, आर्द्रता, वृष्टी इत्यादी हवेची अंगे आहेत। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 5. समुद्र सानिध्य व समुद्र सपाटीपासूनची उंची यांचा हवामानावर कोणता परिणाम होतो? उत्तर: 1. समुद्र सानिध्य असणाऱ्या भागात समुद्राचे पाणी तापल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची वाफ बाष्प म्हणजेच या भागातील हवेचे बाष्पाचे आर्द्रतेचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे हवामान दमट असते। 2. या उलट समुद्र सानिध्य असणाऱ्या भागातील हवेत बाष्पाचे आर्द्रतेचे प्रमाण कमी असते, त्यामुळे हवामान कोरडे असते। क. खालील हवामान स्थितीसाठी तुमच्या परिचयातील ठिकाणे लिहा। नकाशा संग्रह वापरून परिचयातील ठिकाणे लिहायला सांगितलेले आहे। उष्ण भोपाळ, उष्ण व दमट मुंबई, शीत मुन्नार, उष्ण व कोरडे नागपूर, शीत व कोरडे महाबळेश्वर। चला तर मग पुढील प्रश्न पाहूया। पुढे तुम्हाला तक्ता पूर्ण करायला सांगितलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला हवा व हवामान यांचा संपूर्ण तक्ता व्यवस्थितरित्या पूर्ण करून दिलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तसेच अशाच नवनवीन स्वाध्यायाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या द लर्निंग लॅब या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।